ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बहुजन विकास अभियानच्या हातामध्ये रुमणे घेऊन सत्याग्रह आंदोलन। उदगीर तालुक्यामध्ये बहुजन विकास अभियानच्या वतीनं उपजिल्हा अधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी हातामध्ये रुमणे घेऊन सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करा, निराधार अपंगांचे गेल्या 6 महिन्याचे अनुदान तात्काळ वाटप करा, स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवा, सर्वसामान्यांना 200 युनिट पर्यंत मोफत वीज द्या, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, विधवा, बेरोजगार यांना दरमहा 10,000 रुपये अनुदान द्या, लाडक्या बहिणीला 2100 रुपये जाहीर केल्याप्रमाणे द्या। मराठवाड्यामध्ये दररोज 3 शेतकरी आत्महत्या करत असताना 288 आमदारांनी एकमुखी निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहा, अशा विविध मागण्यांसाठी हातामध्ये रुमणे घेऊन प्रचंड सत्याग्रह आंदोलन घोषणाबाजी करून करण्यात आलं। यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार, मानसिंग पवार, शंकर मामा, युनुस शेख, माजी पोलीस अधिकारी अंबादास पाटील, गंगाधर शेवाळे, यावर खान शेख, सुभाष चव्हाण, रूपा शिंदे, तेजाबाई कांबळे, भानुदास गायकवाड, बालाजी गायकवाड, हनुमंत गायकवाड, सिद्धार्थ तलवारे, परशुराम घोडके, नरसिंग गोखले आदी उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी सतीश चंदे, लातूर। आज बहुजन विकास अभियानच्या वतीने या ठिकाणी हातात रुमणे घेण्याची मागणी आहे। गेल्या 6 महिन्यापासून निराधार अपंगाचे पैसे या ठिकाणी मिळाले नाहीत। शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफ करायची मागणी बहुजन विकास अभियानचे ते देखील महाराष्ट्र शासनाने मान्य केले नाही, म्हणून आम्ही हातामध्ये रुमणे घेऊन शासनाला मागणी करतो। इथल्या शेतकऱ्याला, निराधार अपंगाला, इथल्या सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्या। शेतकरी दररोज 3 शेतकरी मराठवाड्यात आत्महत्या करतात, तरी सरसकट कर्ज माफ होत नाही। नुसता घोषणा नको, 288 आमदारांनी एकत्र होऊन एकमुखी ठराव घ्यावा ही नम्र विनंती आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत। 6 महिन्यापासून मागच्या वेळेला बहुजन विकास अभियानच्या वतीने आम्ही काठी मोर्चा केला, त्यानंतर 6 महिन्यापर्यंत पैसे वाटप होत, आजपर्यंत पैसे वाटप आहेत। त्या निराधारी काय खावं, औषधी गोळ्याचे पैसे लागतात, त्याचा तो आधार आहे, मग ते अनुदान देखील लवकर शासनाने द्यावं ही मागणी इथे बहुजन विकास अभियानची आहे। प्रीपेड मीटर आणून ते मीटर आहे ते पूर्वीच्या मीटर बदलून स्मार्ट मीटर आणून सर्वसामान्यांवर अन्याय करण्याचे काम या ठिकाणी सरकार करतोय। हे स्मार्ट मीटर त्वरित रद्द करण्यात यावं ही बहुजन विकास अभियानची मागणी आहे। कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, निराधार अपंग, बेरोजगारांना दरमहा 10,000 रुपयाचं अनुदान द्यावं ही बहुजन विकास अभियानची मागणी आहे। म्हणून आम्ही आज खंडावर रुमणे घेऊन शासनाला जाहीर करण्यासाठी हे रुमणे सत्याग्रह आंदोलन करत आहोत। यावरील शासन नाही लागण्यास बहुजन विकास अभियान विविध आंदोलने सर्व धर्माच्या वतीने, बहुजन विकास अभियानच्या वतीने कार्य आंदोलनाला सर्व धर्माचे लोक पाठिंबा देत आणि असंच आंदोलन न्यायपणे करणार आहोत। सांगितलं जय हिंद। शेतकऱ्याला न्याय, निराधाराला न्याय, अपंगाला न्याय, आमच्या मागण्या नंतर खुर्च्या